जेवणासाठी पार्सल घेऊन जाण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका 9 वर्षीय बालकाला भरधार डंपरने चिरडल्याची घटना कालिका माता चौकात घडली आहे। सोबत असलेली त्यांची बहीण आणि मामा हे किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला। योगेश धीरज बराटे वय वर्ष 9 राहणार लीला पार्क अयोध्यानगर असं मयत झालेल्या मुलाचे नाव आहे। योगेश हा मुलगा आपल्या आईवडील आणि बहीण भक्ती धीरज बराटे वय वर्ष 13 यांच्यासोबत अयोध्यानगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता। बुधवारी 25 डिसेंबरला त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते। संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे भाची भक्ती आणि भाचा योगेश त्यांच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात होते। यावेळेसच मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत योगेश बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला। मी येत होता साहेब, तो का पेल होता काय होता काय माहिती, तो पाहला कितला दूर डंपर टर्निंगच्या कितला दूर अंगावर चढायचं मा भासा टायरा घाला चिरला गेला साहेब। मी ना मा आता ना असं पाहिलं साहेब, मी जर आला नसता तर असं झालं नसतं साहेब। डंपरवाला त्या साईडने भरधाव वेगामध्ये होता, त्याने त्यांचा भाच्याचा दुर्दैवी मृत्यूचा चाका खाली झालेला आहे। आणि साहेब इथं असं झालेलं आहे, पोलिसही हत्ती गोळी करून आहे ना यांना डायरेक्ट दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच कालिका माता चौकात उभा असलेला डंपर नागरिकांनी संतप्त होऊन पेटवून दिला। जमाव आक्रमक होत असल्याचे बघून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील केला। घटना घडली आहे, एकाचा मृत्यू झाला म्हणून लहान मुलगा आहे 5-7 वर्षाचा, ते मागे उभे होते, त्याचा मामा त्याची बहीण उभे असताना तिथे मागून डंपर आला, त्या डंपरने त्यांना उडवलं आणि मुलगा ऑन दी स्पॉट वारलेला आहे। आणि मला वाटतं त्या मुलीला थोडं पायाला लागलेलं आहे आणि मला वाटतं त्या पब्लिकने ते डंपर वगैरे पेटून दिलं। आम्ही पण गेलो, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पोलीस पण आली, त्याच्यामध्ये थोडी तू मय झाली। शेवट पब्लिक असते, पब्लिकला असं घटना घडल्यावर तर पब्लिकचा रोज साहजिकच असतो। पण मला वाटतं येडे आम्ही SP साहेबांना SP त्यांना सर्वांना सांगितले बाबा कारवाई कडक झाली पाहिजे आणि भविष्यात डंपर वगैरे जे चालत आहे बेकायदेशीर त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। तो ड्रायव्हर पळून गेला, त्या डंपरला नंबर नाही आहे आणि मला वाटतं विनाकारण असे बेकायदेशीर डंपर चालत असतील याच्यावरती कायद्याची आम्ही मागणी केलेली आहे। याच्यावरती कलेक्टर असतील, पोलीस प्रशासन असतील आणि महापालिकेकडून सिग्नल लावायच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहे की तिथे सुद्धा जसं काही ठिकाणी सिग्नल लागलेले तसे आकाशवाणी चौक आपल्या कालिका माता चौकात सुद्धा सिग्नल लावायच्या सूचना महापालिकेला दिलेल्या आहे। आणि पवार नॅशनल हायवेचे जे पवार आहे तो तर एकदम बेशरम माणूस आहे, म्हणजे त्याला फोन करून आला नाही, त्याला परवा सुद्धा बोललो होतो की बा आज हे ट्रॅफिक जाम होते, पण निर्लज्ज माणसाचा जो कळस गाठला जातो त्यातला तो नॅशनल हायवेचा पवार एक अधिकारी की त्याला वारंवार सांगून सुद्धा आपल्या साक्षीदार की PW आमच्या नियोजनच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्याला खासदार लक्षात आहे, आम्ही सर्वांनी इतकं बोलून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं होतं, स्पीड ब्रेकर टाकले गेले नाही, सिग्नल लावणं गरजेचं होतं ते लावले नाही, त्याच्यामध्ये जो 4थी-5वी घटना ही घडलेली आहे तिथे। आणि आता याच्या पुढे जे अधिकारी याच्या जबाबदार असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहे।